महत्त्वाच्या ठिकाणी सांगितलं. सर्व ठिकाणी मी आहेच, परंतु त्यातल्या त्यात हे अर्जुना महत्त्वाच्या कोणत्या कोणत्या भागात मी आहे ते सर्व चिंतन या 10व्या अध्यायामध्ये केलं. समासामध्ये मी 2 समास आहे. महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे. अश्वत्थ सरवृक्षाणाम, झाडांमध्ये पिंपळ वृक्ष आहे. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष. कशा कशात आहे अशा सगळ्या महत्त्वाच्या विभूती या 10व्या अध्यायामध्ये भगवंताने या ठिकाणी सांगितल्या. विशेष करून मी इंद्रियांमध्ये मी काय आहे, मन आहे. इंद्रियांमध्ये काय आहे, 11वं जे इंद्रिय आहे ते मन माझं स्वरूप आहे. अशा सर्व विभूती सांगत 10व्या अध्यायामध्ये या विभूतींचं सविस्तर चिंतन केलं. आपल्याकडे खूप मोठा विषय असल्यामुळे 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाची थोडी इच्छा निर्माण झाली की तू कसा आहे, खरं स्वरूप काय आहे, विश्वरूप कसं असतं, विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली अर्जुनाची. भगवान इतके वेडे झाले होते अर्जुनासाठी, त्यांनी 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दाखवलं. म्हणून 11व्या अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. अर्जुनवाच मदनुग्राय परमं गुह्यमध्यात्म संज्ञितम यक्तोक्तम वचस्तेन मोहयम युगतो मम. मला दाखवा हे विश्वरूप. आणि भगवान अर्जुनाला विश्वरूप दाखवायला लागले. दाखवत असताना नंतर लक्षात आलं की याच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव उमटत नाही. विश्वरूप तर आपण दाखवत आहेत, परंतु याला याच्यावर काहीच असं विपरीत काही जाणवत नाही. नंतर लक्षात आलं हे विश्वरूप आपण त्याला दाखवलं, परंतु प्रेमाच्या पोटातून आपण ढसाळ गेलो. माऊली म्हटले भगवंताला असं वाटलं की आपण त्याला विश्वरूप दाखवायला गेलो, परंतु ही दृष्टी अर्जुनाला नाही. अर्जुनाने वर्णन केले, बका करवी मोत्याचा चारा का खावीस. बगळ्यांकडून मोत्याचा चारा खाता येत नाही, तसं या साध्या दृष्टीने चर्मचक्षुने भगवंताचं विश्वरूप पाहता येत नाही. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला विश्वरूप पाहण्याची काय दिली, दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिल्यानंतर अर्जुनाने ते पाहिलं सगळं विश्वरूप. हे सगळे एका त्या भगवान परमात्म्याच्या त्या विश्वरूपाच्या एका अवयवामध्ये काय काय सामावलं आहे, युद्ध कुठं आहे, काय हे सगळं पाहिल्यानंतर मग पुन्हा अर्जुनाची अशी अवस्था झाली. हे निर्गुण रूप आहे विश्वरूप. हे पाहिल्यानंतर अर्जुन म्हटला की मला पुन्हा किरीटनम गदिनम चक्री असतं. पुन्हा देवा मला तू जसा आहे ना तसं चतुर्भुज मला पाहायचं आहे. मला हे विश्वरूप मला खूप भीती वाटते. कारण अर्जुनाने जे पाहिलं विश्वरूपामध्ये सगळं अनादि मध्यांत मनंत वीर्य मनंत बाहू शशिशूद्र नेत्रम पश्यामि त्वाम दीप्त हुताश वक्त्रम स्वतेजशा विश्वमेधम तपंतम. काय काय पाहिलं अर्जुनाने त्याचं सविस्तर या 11व्या अध्यायामध्ये सगळं चिंतन केलेलं आहे. विश्वरूप दर्शन योग 11व्या अध्यायाचं नाव काय आहे, विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. अर्जुनाने पुन्हा सगुण रूपाची अपेक्षा केली. त्यावेळेस भगवान म्हटले, अगा गावंडिया, हे गावंढळा, आता तुला एक सांगतो नीट ऐक. ही सगळी चित्तवृत्ती तू विश्वरूपात या ठिकाणी राहू दे आणि तुला जे खरा आनंद भोगायचा आहे ना तो द्वैतामध्ये. कारण अद्वैत स्थितीला पोहोचल्यानंतर द्वैत स्थितीला यायचं असतं. परमात्म्याचा त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अद्वैत स्थिती प्राप्त केल्यानंतर द्वैतात यायचं असतं. आणि मग ती कल्पोकल्पित द्वैत म्हटलेले शास्त्रामध्ये त्याला कल्पित द्वैत म्हटलं. मी भक्त तू देव ऐसे करी, अशी स्थिती कधी होत असते, परंतु ती कधी व्हावी. माऊलीने एकाच ओळीत सांगितलं की देव देऊळ परिवारू, देव देऊळ परिवारू कोरोनी की जे डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. असा व्यवहार सांगितला. देव आणि देऊळ आणि परिवार. परिवार म्हणजे त्या ठिकाणचे असलेले सगळे जे असतात नंदी वगैरे सगळं, आणि देव एकाच दगडामध्ये सगळं कोरलेलं असतं. पायरी त्याच दगडाची, नंदी त्याच दगडाचा, समई त्याच दगडाची, चोपदार भालदार त्याच दगडाचे. देव देऊळ परिवारू, आणि देव सुद्धा त्याच दगडाचा. कोरुणी की जे डोंगरू. परंतु आपण त्या मंदिरात प्रवेश करत असताना पायरीवर पाय ठेवतो आणि पूजक भाव, पूजनीय भाव मूर्तीकडे असतो. तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. अशी भक्तीचा व्यवहार, देवाच्या ठिकाणी पूजनीय भाव कसा घ्यायचा याचं सविस्तर चिंतन 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. विश्वरूप दर्शन पाहून झाल्यानंतर गोड असा भक्तीचा परिपोष करणारा अध्याय
म्हणजे 12वा अध्याय. भक्तियोग म्हटलं 12व्या अध्यायाला. अर्जुन वाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषांके योगवित्तमा. हे देवा, मला जो अनन्य प्रेमी भक्त भजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मग्न राहून आपण सगुण रूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंद निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तामध्ये अतिशय उत्तम भक्त कोण होता ते सांगा. अतिशय उत्तम भक्त कोण, असा अर्जुनाचा प्रश्न अर्जुनाने प्रश्न विचारला. या ठिकाणी भगवान उत्तर देत आहे. श्री भगवान वाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः. अतिशय भक्तीचा परिपोष असलेला हा 12वा अध्याय. भक्ती कशी असावी, भक्ताची लक्षणं काय आहेत, त्याचं सविस्तर चिंतन 12व्या अध्यायात सांगितलं. माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजनात ध्यानात रत झालेले, माझ्या ठिकाणी मन समर्पित केलेलं आणि सतत माझ्या भजनामध्ये माझ्या ध्यानामध्ये रत असलेले जे भक्तजन, ते अतिशय श्रेष्ठ युक्त होऊन मज सगुण रूप परमेश्वराला भजतात. ते मला योगामधील अतिशय उत्तम योगी वाटतात. म्हणजे जितकी निर्गुण उपासनेला जितकं महत्व दिलं, तितकंच महत्व कशाला आहे, सगुण उपासनेला. बसा पुढे. सगुण आणि निर्गुण. निर्गुणी पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जीवा झडे. सगुणाची उपासना केली का ती निर्गुणाला आपोआप काय होत असते, प्राप्त होत असते. म्हणून नारदांनी असं समर्थ भक्ती सूत्रामध्ये भक्तीचे सूत्र सांगत असताना पूजा द्विष्वी अनुरागम, पूजेमध्ये इकडं समर्थन करा, आत्यंतिक प्रेम असावं. अनुराग म्हणजे काय, पूजेमध्ये इतकं प्रेम असावं. मौलीने एका ओळीत सांगितलं, पूजोनी देव पाहिजे, फिरोनी शेता जाईजे, तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा. देवाची पूजा करून मग बघायचं आपण, अंतकरणापासून अंतकरणातला भाव त्या ठिकाणी समर्पित करायचा. पूजा द्विष्वी अनुरागम, पूजेमध्ये अत्यंतिक प्रेम असावं वारकरी संप्रदायामध्ये. आता या ठिकाणी महान अशा ग्रंथाचं पारायण झालं. प्रस्थानत्रयी मधला एक महान ग्रंथ आहे. तिन्ही ग्रंथांचा समन्वय एकच आहे, भाषेमध्ये भिन्नता आहे. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, गीतेवर केलेलं भाष्य, 11व्या स्कंदावर केलेलं भाष्य म्हणजे एकनाथी भागवत, आणि स्वतंत्र स्फुरण, बुद्धीचं स्वतंत्र स्फुरण, अंतकरणातले स्वतंत्र स्फुरण, कुठल्याही ग्रंथाचा आधार न घेता या दोन्ही ग्रंथांनी प्रमेयात्मक ग्रंथ, सूत्रबद्ध असलेल्या ग्रंथांचं विश्लेषण केलं. पण जगद्गुरु तुकोबाराय हे स्वतंत्र विचार प्रणालीचे होते. त्यांनी असा कुठला एका ग्रंथाचा अनुवाद केला नाही किंवा त्याचं विश्लेषण केलं नाही. स्वतंत्र परिभाषेमध्ये गाथेचं, जी गाथा आर्षवाणी ज्याला पंचम वेद म्हटला जातो, या तिन्हींचा समन्वय आहे बरं का. तिन्हींचा समन्वय, ही ज्ञानेश्वरीतली ओवी, ही भागवतातली ओवी, आणि हा जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग, या तिन्हींचा समन्वय. कारण हे आपल्या प्राकृत भाषेत मराठीतले तीनही ग्रंथ प्रस्थानत्रयी आहेत. प्रस्थान म्हणजे आता प्रस्थान आहे, 30 तारखेला माऊलींचं प्रस्थान, दिंड्यांचं प्रस्थान. प्रस्थान होणं म्हणजे आळंदीवरून निघणार, कुठं जातात, या सगळ्या 16 पंढरीला जात असतो. तसं इथलं प्रस्थान कशाचं सांगितलं, या ठिकाणचं म्हणजे एका ठिकाणावर निघणं आणि स्थान बदलणं, प्रस्थान. मग या ठिकाणी कुठून निघायचं आणि कुठे जायचं आहे, त्रयी म्हणजे 3. या ठिकाणचं स्थान आहे. आपण सगळे देहपुरीवर आहोत, देहगावावर आहोत, प्रवृत्ती मार्गावर आहोत. आपण सर्वजण विषयात रमलेले, ह्या जगताला सत्य मानणारे, म्हणजे देहाला सत्य मानून देह संबंधाने
सगळे व्यवहार आपले होत असतात. मग देहपुरी, देहगाव, देहावरून निघायचं आणि कुठपर्यंत पोहोचायचं आहे? आत्मपुरीला, आत्मस्वरूपापर्यंत पोहोच करणारे ग्रंथ आहेत. कुठून निघायचं? देहावरून निघायचं आणि कुठपर्यंत पोहोचायचं? आत्मस्थितीवर पोहोचायचं. तर याला म्हणायचं प्रस्थान. इथपर्यंत घेऊन जाणारे हे ग्रंथ आहेत. संस्कृत मधले 3 ग्रंथांचं वर्णन केलं जातं. प्रस्थानत्रयीमध्ये संस्कृतमध्ये गीता, ब्रह्मसूत्र आणि उपनिषद हे 3 संस्कृत भाषेतले प्रस्थानत्रयी आहेत. बोटाला धरून नेणारे, कुठपर्यंत नेणारे आहेत? आत्मस्थितीपर्यंत नेणारे हे ग्रंथ आहे. कसे नेणारे आहेत? याच्या चिंतनाने नवे नवे 18व्या अध्यायात माऊली म्हटले, याच्या वाचनाने सुद्धा ब्रह्मतेची पुष्टी येईल अंगा. ही अक्षरे लावाला ओठी. आता आजचा विषय मला वाटतं याचं महत्त्वच सांगावं. थोडक्यात फक्त याचं वर्णन सांगतो. 12व्या अध्यायाचं वर्णन भक्तियोगात सांगितलं. भक्ती कशी असावी, भक्त कसा असावा, त्याची सगळी लक्षणं 12व्या अध्यायात आली. भक्ताची लक्षणं: अनपेक्ष सुचिरदक्ष, उदासीनो गतव्यता, सर्वारंभ परित्यागी, भक्तिमान्य समे प्रिया. तो भक्त मला अतिशय प्रिय असतो. जेता अपेक्षे नाही रिगावा, सुखाचा ओढावा ते ठाई. ज्या ठिकाणी निरपेक्षता असते. आपण बऱ्याच वेळेस सांगितलं, वारकरी संप्रदायामधलं निरपेक्षता हे नाक आहे. काय आहे? नाक आहे. जेता अपेक्षे नाही रिगावा, सुखाचा ओढावा ते ठाई. ज्या ठिकाणी अपेक्षेच घुसत नाही त्याच ठिकाणी सुख प्राप्त होतं. सुख चढतं सुख असतं. असा जो अनपेक्ष, कुठल्याही कशाची अपेक्षा जो करत नाही, तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. तो कसा सगळी लक्षणं सांगितले. क्लेशोधिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम, अव्यक्ता हि गतिर्दुःखम भक्तिमान्य समे प्रिया. येतु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परा, अनन्यनेव योगेन मां ध्यायन्त उपासते. तेषामहं समुद्धर्ता मृत्यु संसार सागरात, भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशित चेतसां. मय्येव मनाधत्स्व मयि बुद्धिं निवेशय, निवशिष्यसि मय्येव अथ हृदं न संशया. अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम्. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. भक्ताची लक्षणं सांगण्याच्या अगोदर भगवान या ठिकाणी सांगतात, बाबा रे, मला तुला माझ्याकडे जर यायचं असेल तर काय काय कर? पहिल्यांदा अभ्यास कर. अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. या श्लोकात सांगितलं, अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम्. अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तू मन मला देऊ शकत नसेल, तर अर्जुन असं कर, अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होईल. तुला मन देता येत नाही, कारण सगळ्यात अवघड ही गोष्ट मन देणं. मग काय कर? अभ्यासाच्या योगाने मला प्राप्त होईल. कसं अभ्यासाच्या योगाने? एक अभ्यासाची पावटणी केल्यावर काय काय होतं? आपलं चिंतन झालं की असाध्य ते साध्य, कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य असलेली गोष्ट साध्य होऊ शकते. मग त्या अभ्यासातून जर तू असं सांगितलेलं अभ्यासालाही असमर्थ असशील, उपाय सांगितले की अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्मो परमो भव, मदर्थम अपि कर्माणि कुर्वन् सिद्धीन वाप्स्यसि. बघ, एक तर पहिल्यांदा मन देता येत नसेल तर अभ्यास कर, म्हणजे त्याचं चिंतन करायचं. आणि ह्या अभ्यासातून पुढे काय काय सोपं आहे. तू काय कर? जे कर्म करतोस ना ते मत्कर्म परमो भव, सगळं कर्म मला काय कर? अर्पण कर. केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण अशा माझ्यासाठी कर्म केल्याने माझी प्राप्ती होणं हे सहज सिद्ध होईल. कारण माऊलीने याच्यावर खूप गोड विश्लेषण केलं. तुझ्यात ही शक्ती नसेल, सूत्र सांगितलं त्या ठिकाणी अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा कर्मफलत्याग श्रेष्ठ सांगितलं. अभ्यास कशासाठी करायचा? ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञानप्राप्ती कशासाठी? अभ्यास कशासाठी? ज्ञानप्राप्तीसाठी. ज्ञानप्राप्ती कशासाठी? ध्यानासाठी. ध्यान कशासाठी? कर्मफलाचा त्याग करण्यासाठी. इदम न मम, कर्मफलाचा त्याग झाला की आपण सुटलो. हे मज चिस्तव झाले परिम्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले तो सुटला गा. सुटण्याची युक्ती सांगितली. हे आपल्याकडून झालं, परंतु आपण केलं नाही, सुटण्याची युक्ती सांगितली. असं सगळं सांगत असताना श्रेयो ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ध्यानात कर्म फल त्यागात शांतीरनंतरम. आपण सुरुवातीला सांगितलं ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ध्यानापेक्षा
ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा कर्मफल त्याग, आणि कर्मफल त्याग ही सर्व स्थिती एकदा का प्राप्त झाली का आपोआप त्या त्यागाने ताबडतोब परम अशी शांती मिळते. असं प्राप्त करण्यासाठी काय करावं? अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुणे वच, निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा, कोणाचा न करी द्वेष, द्वेष नाही करायचा. काय करायचं? संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया मयर्पित मनोबुद्धी यो मद भक्त समे प्रिया. समे प्रिया यो मद भक्त, तो भक्त मला अतिशय प्रिय आहे. कोणता? जो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करत नाही, स्वार्थरहित सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा. अकारण दया असते त्याची. माझेपणा व मीपणा नसलेला, सुखात व दुःखात समभाव असलेला, निर्ममो निरंकार समदुःख सुखक्षमी. सुखात आणि दुःखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्याला अभय देणारा. संतुष्ट सततम योगी, जो योगी नेहमी कसा आहे? संतुष्ट आहे. संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय, ज्याने शरीर मन इंद्रिय ताब्यात ठेवले आहेत, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा आहे, जो मन बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला अतिशय प्रिय आहे. अशी सगळी भक्तांची लक्षणं सांगितली. यस्मान्नो द्विजते लोको लोकानो द्विजते चया, हर्षामर्ष भयद्वेगैर मुक्तो यो सच मे प्रिया. गीताई म्हणतात, गीताईमध्ये विनोबाजींनी सांगितलं, जो न लोकास कंटाळे त्यास कंटाळती न ते, हर्ष शोक भय क्रोध मिळे ते गोड मानितो, स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज हर्ष शोक. जो लोकांना कंटाळत नाही. माऊलींनी सांगितलं, नुब गजे समुद्र जायचा. समुद्रात जे सगळे प्राणी राहतात त्यांना समुद्राचा उभग येत नाही आणि समुद्राला त्यांचा उभग येत नाही. अशी जास्ती स्थिती, लोकांना जो कंटाळत नाही या जगात कसा राहतो याचे सगळं चिंतन या ठिकाणी सांगितलं. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया, यो न ऋष्यति न द्वेष्टी न शोचति न कांक्षती, शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिया. जो कधी हर्षयुक्त होत नाही, तेच चिंतन दुसऱ्या अध्यायात, सुख दुःखे समे कृत्वा लाभो अलाभो जया जयो, सुखी संतोषान यावे दुःखी विषादन भजावे, आणि लाभालाभन धरावे. म्हणा म्हणजे या ठिकाणी सांगितलं साम्याची प्राप्ती करून घ्यायची. जो कधी हर्षयुक्त होत नाही, जो द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, जो सतत शुभ आणि अशुभ सर्व कर्माचा त्याग करणारा असा भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. तो कसा वावरतो? समशत्रौच मित्रैच तथा मानापमानयो, शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. समसंग विवर्जिता. समशत्रौच, शत्रूची तसंच, सममित्रैच, मित्राची तसंच वागतो. सगळ्या ठिकाणी सारखाच वागतो. तथा मानापमान हो, मानाच्या वेळेला ती स्थिती, अवस्था बदलत नाही. आपलं कायमचं वाक्य आहे, व्यवस्थेत किती उलटा पालत जरी झाली तर ज्याची अवस्था बदलत नाही तो पारमार्थिक, आणि व्यवस्थेच्या बदलाबरोबर ज्याची अवस्था बदलते तो प्रापंचिक. मान कधी रस्ता जीवनाचा सरळ अजिबात नाही. जसं आपण या ठिकाणी लांबून कुठूनही आलेलो असेल त्या ठिकाणी अनेक वळणं आहेत, चढ उतार आहे. तसं जीवनामध्ये सुखानंतरम दुःखम दुःखानंतरम सुखम न निरंतरम सुखम न निरंतरम दुःखम. आपल्या मनाला अनुकूलच असे विषय प्राप्त होतील असं कधीच नाही. आपल्या मनासारखंच होईल असं कधीच नाही. मग कधी मान मिळेल, कधी अपमान मिळेल, कधी रथात मिरवणूक असेल तर कधी एकटाच बसावं लागेल. अशा कुठल्याही स्थितीमध्ये मान अपमान कोणत्याही स्थितीमध्ये समशत्रूच मित्रैच, मित्र जरी असला तर ती स्थिती आणि शत्रूच्या ठिकाणी सुद्धा ती स्थिती, ही गोष्ट तसं प्राप्त करायला अवघड आहे. शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. शीत उष्ण सुख दुःख सर्व ठिकाणी असा जो सम राहतो तो भक्त मला अतिशय आवडतो. असं भगवान स्वतः म्हणतात की सगळे थंडी ऊन सुख दुःख सगळ्या द्वंद्वामध्ये ज्याची वृत्ती बदलत नाही, सारखीच राहते. कधी होतं ज्याला कशाचीच आसक्ती नसते त्यावेळेस वृत्ती बदलत नसते, आसक्तीमुळे वृत्ती बदलत असते. असा आसक्ती रहित जो झालेला असतो तो काय करत असतो? तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेत स्थितिर्मतिर भक्तिमान अनिकेत स्थिरमतिर भक्तिमान मे प्रियो नरा
तुल्य निंदा स्तुतीर मौनी. ज्याला निंदा स्तुती सारखी वाटते आपलं आपलं परीक्षण करायचं. माऊलीने याच्यावर भाष्य केलं. जो निंदे ते नेगे, स्तुती ते नश लागे. स्तुती नश लागत नाही आणि निंदा घेत नाही. निंदा आणि स्तुती करोनी एके पांती तथागतांसारखं. एकच दृष्टांत सांगतो फक्त. तथागत म्हणजे गौतम बुद्ध. एकदा लांबचा प्रवास, आनंद हा त्यांचा आवडता शिष्य. सगळे शिष्यगणांचं चाललेलं असताना एका गावामध्ये त्यांचं प्रवचन झालं. त्या लोकांनी खूप मोठा सत्कार केला. सत्कार केल्यानंतर त्यांना खूप हार तुरे घातले, शाली घातल्या. त्या शाली त्यांनी काढून ठेवल्या त्या ठिकाणी. सगळ्या शाली काढल्या. पुढच्या गावात गेले. तथागतांच्या विरुद्ध गाव होतं. त्या विचार प्रणालीच्या विरुद्ध गाव होतं. त्या गावाने त्यांना उभंच राहू दिलं नाही, पण बोलवलं. मोठ्या याच्यात बोलवणं, इतकं बोलायला सुरुवात, इतके बोलले नव्हे, शिव्या दिल्या. खूप शिव्या दिल्या. 2 तास शिव्या देत होते लोक त्यांच्या तोंडावर. इतक्या शिव्या देत होते. काही लोक पाणी पिऊ शिव्या देत होते. तथागत तसे स्थिर होते, काहीच प्रतिक्रिया दिल्या नाही. पुढच्या प्रवासाला निघून गेले. आनंदनी संध्याकाळी पाय धरले. म्हटले, महाराज मला एक विचारायचं आहे. तुमच्यावर त्या लोकांनी इतक्या शिव्या दिल्या, इतकं बोलले, याचा परिणाम काहीच झाला नाही, का बरं नाही? तुम्ही स्थिर कशी होते? म्हटले, अरे वेड्या, मला एक सांग. आपण मागच्या गावामध्ये थांबलो. म्हटले, हो, प्रवचन झालं. तिथं खूप शाली दिल्या, हार दिल्या. आपण काय केलं? ते म्हटले, तुम्ही तसंच टॅबला तिथं सगळं तिथंच ठेवून आलं. त्यांचं काही घेतलं का? नाही. म्हटले, जसं त्यांचं आपण काहीच घेतलं नाही, तसं यांच्याशिवाय मी घेतलं नाही, त्याच्यामुळे मला काहीच त्याचं परिणाम व्हायचं काहीच कारण नाही. तसं तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्ट हे नक्की निश्चित. खूप टाळ्या वाजल्या, खूप कौतुक झालं. जो हुरळला त्याने समजायचं आपल्याला दुःख होणार बरं का. जो हुरळून गेला की त्याला समजायचं, जे लोक स्तुती करणार, जे लोक टाळ्या वाजवणार, तेच उद्या निंदा करायला लागली का आपल्याला दुःख होणार. म्हणून स्तुतीच्या वेळेला हुरळून जाऊ नये, म्हणजे निंदेच्या वेळेला दुःख होत नाही. निंदा आणि स्तुती करोनी एके पांती. निंदेला आणि स्तुतीला एकाच पंक्तीला ज्याने बसवलेलं असतं, असा जो भक्त असतो तो मला अतिशय प्रिय आहे. येतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धाना मत्परमा भक्तास्ते तीव मे प्रिया. हे अर्जुना, असा मतपरायण वर सांगितलेल्या सगळी जी लक्षणं आहेत, खूप बारीक बारीक लक्षणं आहेत. आपल्याकडे कमी वेळ असल्यामुळे आपण धावत चाललेलो आहोत. या सगळ्या लक्षणांनी युक्त असलेला जो भक्त आहे, मतपरायण आहे, भगवत चिंतनात रममान झालेला आहे. त्याचं चिंतन कसं असतं? कबीर महाराजांच्या उक्तीप्रमाणे, मैं बैठा आराम मेरा भजन करे मेरा राम. मैं बैठा आराम मेरा भजन करे मेरा राम. असं ज्याचं भजन असतं, असा ते भक्त मला अतिशय काय आहेत? प्रिय आहेत. असं सगळी लक्षणं, भक्तांची लक्षणं सांगितली 12व्या अध्यायामध्ये. त्यातली आपल्याला कोणती कोणती आहेत याचं चिंतन केलं. 20 श्लोकांमध्ये 12 अध्याय आहेत. सगळी भक्तांची लक्षणं सांगितली. 13व्या अध्यायामध्ये, 13व्या अध्यायाचं नाव क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. आता फक्त सार सांगतो. क्षेत्र म्हणजे त्याला प्रकृती पुरुष विवंचना असं म्हटलं 13व्या अध्यायाला. प्रकृती पुरुष विभाग योग. 13व्या अध्यायाचं वर्णन करत असताना खूप गुरूंची सेवा कशी असावी, आचार्योपासनम. कारण 18व्या अध्यायानंतर 13व्या अध्याय 1178 वय 13व्या अध्यायाच्या. सर्वात मोठे श्लोकही मोठे, माऊलींनी त्याचं वर्णन खूप मोठं केलं. 13व्या अध्याय प्रकृती पुरुष विभाग योग, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे आत्मा. पुरुष म्हणजे आत्मा आणि प्रकृती म्हणजे शरीर बरं का. पुरुष प्रकृती विवंचना अशी 2 नाव आहेत. याची सविस्तर उलगडा केला कशामध्ये? 13व्या अध्यायामध्ये सांगितलं की हे सगळं क्षेत्र कसं आहे, याला इथं कोण कोण राबतं, हे क्षेत्र कशाने तयार झालं, याला किती 36 तत्वाचं शरीर कसं तयार झालं, याला आत्मा कसा आहे, याचं सविस्तर चिंतन या ठिकाणी सांगितलं. आचार्योपासनाचं पदाच्या वर्णनासाठी खूप गोड चिंतन सांगितलं. असा 13वा अध्याय. क्षेत्र क्षेत्रज्ञ इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते यतद्युयति तं प्राहुर क्षेत्रज्ञ इति तद्विद. या क्षेत्राचं सगळं वर्णन करत असताना या ठिकाणी या शरीराचं नश्वरत्व सांगितलं. या शरीराला नश्वरत्व आहे, जे वर्णन दुसऱ्या अध्यायात आलं ना, त्याचीच पुन्हा पुन्हा काही ठिकाणी उकल केली. हे शरीर कसं आहे? नाश पावणार आहे. या शरीराच्या नाशाबरोबर आत्म्याचा मात्र नाश होत नाही, आत्म्याचं अवस्थांतर होत असतं. क्षेत्र कशाला म्हणायचं, आत्मा त्याच्यात कसा आहे, क्षेत्रज्ञ, याचं सविस्तर चिंतन 13व्या अध्यायात केलं. पुढचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग.
त्रिगुणात्मक प्रकृती कशी आहे. सतोगुण, रजोगुण आणि तमोगुण. राजस आहार, सात्विक आहार आणि तामस आहार. त्रिगुणात्मक प्रकृती कशी तयार होते, 3 गुण कसे तयार होतात, कोणता गुण वाढल्यावर काय काय करावं वाटतं. सतोगुण वाढल्यावर सप्त्याला पारायण करावं वाटतं. सतोगुण वाढल्यानंतर कीर्तन ऐकायला जावं वाटतं. सप्ताच्या मंडपात यावं लागतं. हा जो मंडप आहे सतोगुणाचा आहे. रजोगुण वाढल्यानंतर राजकारण करावं वाटतं. रजोगुण वाढल्यानंतर मोठमोठ्या हवेल्या बांधाव्या वाटतात. खूप ऐश्वर्य मिळावं वाटतं. हे रजोगुणाची लक्षणं आहे. नगरेची रसावी, जलाशय निर्मावी, महावने लावावी नानाविध, असं कोणाला वाटतं. रजोगुण वाढल्याने एकाच प्रकृतीत ते गुण येत असतात. आमचे बाबा म्हणायचे कधी कधी आपल्याकडे हे 3 गुण कसे येत असतात. पूर्वीच्या काळी तो खेळ होता. कधी सतोगुणाने यावे टिकली मारून जावे, रजोगुणाने यावे टिकली मारून जावे. आणि कधी कधी थोडं काही मनाच्या विरुद्ध झालं की भांडणं करावी वाटते, तमगुणाने यावे टिकली मारून जावे. चैतन्य जरी एक असलं पण 3 ठिकाणी ते विभागलं कसं जात असतं. अमृतवाहिनी प्रवारामाईचं पाणी एकच आहे. पूर्वीच्या काळी कलशामध्ये पाणी आणलं जायचं. कलश ते पाणी आणायचे. श्रावण महिन्यामध्ये हनुमंताला मारुतीला स्नान घालण्यासाठी पाणी आणलं जायचं. कलशात आणलेलं पाणी कलशाचा संग केला ते पाणी तीर्थ म्हणून घेतलं जायचं. तीर्थ म्हणून कलशाचा संग केलेलं पाणी तीर्थ म्हणून घेतलं जायचं. तेच पाणी हांड्यात पाटलेल्यात आणलं की स्वयंपाकासाठी वापरलं जातं. तेच पाणी टिन पॉट, त्याचा अपभ्रंशित शब्द झाला. टिन म्हणजे पत्रा, इंग्रजांचा शब्द येतो. टिन म्हणजे पत्रा आणि पॉट म्हणजे भांडे. त्याचा अपभ्रंशित शब्द होऊन त्याचं झालं चिंपाट. काय तयार झालं? चिंपाट. आपल्याला म्हणता येत नव्हतं म्हणून लोक म्हणायला लागले चिंपाट. टिन पॉट म्हणजे चिंपाट. त्या चिंपाटात पाणी जर घेतलं तर ते कशाला वापरलं जातं सांगायला नको या ठिकाणी. 3 पात्रात पाण्याने संग केला. कलशाचा केलेला संग तीर्थ म्हणून घेतलं जातं. हंड्याचा, बादलीचा, पातेल्याचा केलेला संग स्वयंपाकासाठी वापरलं जातं. आणि चिंपाटाचा केलेला संघ कशालाच इकडं पवित्रता त्याची नष्ट होते. अशी पाणी जरी त्या अमृतवाहिनी प्रवारा माहीतच जर असलं परंतु त्या पाण्याने 3 पात्राचा संघ केला, 3 ठिकाणी विभागलं गेलं. कलशातलं पाणी म्हणजे सत्वगुणी माणूस. सत्वगुण, सत्वांश जे आहे ते ज्ञानम, सत्वगुणात ज्ञानाची प्राप्ती होते. हांड्यातलं, बादलीतलं पाणी म्हणजे रजोगुणी. आणि चिंपाटातलं भांडणं खेळणं, मारामाऱ्या करणं, लावालाव्या करणं, याचं त्याचं ही तमगुणी प्रकृतीचं लक्षण आहे. अशा 3 गुणात्मक प्रकृती कशी आहे याचं सविस्तर चिंतन 14व्या अध्यायात केलं. 15वा अध्याय, 12वा अध्याय बऱ्याच जणांचा पाठ असतो. 15व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचे पुरुष सांगितले. क्षरपुरुष, एक अक्षर पुरुष आणि तिसरा आहे तो उत्तम पुरुष. पहिल्या सुरुवातीला 15व्या अध्यायामध्ये एक रूपक केलं संसार वृक्षाचं. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम छंदांस यस्य पर्णानि यस्तं वेद सवेदविद. अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळ वृक्ष. खाली शाखा वरी मूळ. कसा आहे तो? वरी काय, वर काय आहेत? मुळ आहेत. खाली काय आहेत? शाखा आहेत. खूप छान आहे ज्ञानेश्वरीमध्ये चित्र. कधी जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या फांद्यावर आहेत 3 फांद्या. कशा त्या फांद्या कशा आहेत? मुळ कशी आहेत? ब्रह्म हे मूळ आहे. आणि फांद्या कशा? त्रिगुणात्मक फांदी. रजगुणाची फांदी कुठे गेली, तमगुणाची फांदी कुठे गेली, आणि सत्वगुणाचीच फांदी फक्त ब्रह्माकडे जाऊ शकते. असं चिंतन 15व्या अध्यायामध्ये संसाराला या वृक्षाचं रूपक करून संसार वृक्ष कसा आहे रूपकात्मक सांगितलं. आणि त्याच ठिकाणी सांगत असताना क्षर पुरुष कसा आहे, अक्षर पुरुष कोणाला म्हणायचं, आणि उत्तम पुरुष कोण, अशी पुरुषोत्तम विभाग योगो नाम. आणि त्याच अध्यायामध्ये गोड सांगितलं. शेवटचा श्लोक सांगितला. इति गुह्यतमं शास्त्र इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृत्यकृत्यश्च भारत. खूप गोड श्लोक आहे. 15व्या अध्यायातला हा शेवटचा श्लोक आहे. इति गुह्यतमं शास्त्र इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमानस्यात् कृत्यकृत्यश्च भारत. या श्लोकाचा अनुवाद म्हणजे जसाच तसा अनुवाद विनोबाजींनी कसा केला. अति गुढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो. निर्मळा अर्जुनाला उद्देश, जे ऐकायला बसले असतील ते निर्मळ. अति गुह्यातलं गुह्य हे शास्त्र. अति गुढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोल. शास्त्र म्हणजे सांगितलेली गीता. हे निर्मळा मी तुला सांगितलं. अति गुढ हे शास्त्र निर्मळा तुझ बोलिलो.
हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत्य कृत्यची. जर कोणी बुद्धिमंत हे कळून घेईल तर त्याचं कृत्य कृत्य होईल, असा अनुवाद या ठिकाणी सांगितला. गीतेमधला हा 15व्या अध्यायातला शेवटचा श्लोक आहे. अति गुह्यातला का उत्तम पुरुष कशाला म्हणावं, खूप गुह्य आहे. गुह्यातलं गुह्य गीतेमध्ये आत्मज्ञानाचा परिपोष आहे. आत्मज्ञान, आत्मज्ञान सोडून आत्म्याचं, आत्मा कसा आहे, इंद्रिय कसे आहेत, देह कसा आहे, इंद्रियातून पसरू होत असे मती बुद्धी बाहेर कशी पसरली, बाहेर विषयांना कसा जिवंतपणा दिला, याचं सविस्तर चिंतन केलं. आपल्याला ओळख करायला सांगितली म्हणून ते ऐकायला जड वाटतं, म्हणून इथं लोक प्रवेश करत नाहीत इथं लवकर. कारण सोडवून कोणालाच नको वाटते. आपण पाहिलं होतं चिंतन, सगळ्या ठिकाणी माशी बसते, गोड पदार्थ न बसेल सगळ्या ठिकाणी बसते, परंतु कुठं बसत नाही, विस्तावर बसत नाही. कारण तिला माहित आहे विस्तावर बसले का तिचा जळून जाते, तिचा अंत आहे, तिचा मृत्यू आहे. तसं मन सर्व ठिकाणी जातं. काय करतो आपण, सगळं करायला, दान करतो, सगळं करतो, तीर्थयात्रा सगळं करतो, परंतु आपल्या आत्म्याचं चिंतन करायची वेळ आली तर ते मन तिथं थांबत नाही. त्याला माहित आहे आपण जर या ठिकाणी थांबलो तर मनाचं मन पण मरून जात असतं, मनाचं मन पण संपलं जाईल, मनाला मन पण राहत नाही. म्हणून तिथं ते बाकीचे सर्व काही करतं, परंतु त्या ठिकाणी ते बसायला धजत नाही, कारण त्याला मन पण राहू शकत नाही. असं सविस्तर चिंतन या ठिकाणी गीतेने दिलं. कारण गीतेचा उल्लेखच या ठिकाणी आपण जो शिंबॉल घेतला होता ना, बाबांना सांगितलं होतं, आमची दरवर्षी तीच ओवी असते. ही गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मतीत, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. एकाच ओवीमध्ये संपूर्ण गीताशास्त्राची महती सांगितली. हे गीता नावाचं विख्यात म्हणजे प्रसिद्ध शास्त्र आहे. हे गीता नाम विख्यात, गीता नावाचं असलेलं प्रसिद्ध विख्यात म्हणजे प्रसिद्ध शास्त्र आहे. कसं आहे ते अर्ध्या ओवीत महती सांगितली. सर्व वाङ्मयांचे मतीत, जगातले जेवढे जेवढे काही वाङ्मय असतील त्याचं सगळ्यांचं सारभूत तत्व गीतेत आलं. तुम्ही पहा, आपल्या भारतामध्ये सुद्धा जेवढे काही पंथ असतील, जेवढे काही वैदिक परंपरेत पंथ, सगळं जे असल त्या सगळ्यांनी गीतेला मूलतत्व मानलं. त्याच्यापासून, कारण या सगळ्यांचा आधारस्तंभ ते आहे. नवे नवे असं म्हणावं लागतं, जगातले जेवढे जेवढे ग्रंथ आहे त्या सगळ्या ग्रंथाचं सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता. सर्व वाङ्मयांचे, सर्व या शब्दातच माऊलींनी सांगितलं, जगातले जेवढे काही वाङ्मय असतील त्या सगळ्या वाङ्मयांचा मतितार्थ गीतेत आलेला आहे. अर्ध्या ओळीत गीतेची महती, अर्ध्या ओळीत तिचा प्रतिपाद्य विषय काय आहे, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. साध्या भाषेत सांगतो, आत्मा आणि शरीर याचं विच्छेदन करणारं तत्वज्ञान म्हणजे गीताशास्त्र. आत्म्याचा भाऊ आत्म्याच्या ठाई, देहीचा धर्म देही. देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी, देह मरते आहे, आत्मा अविनाशी आहे. अविनाशी तत्वाचा उलगडा केला आणि विनाशी तत्व कसं आहे, आपण विनाशी तत्वाच्या नादी न लागता अविनाशी स्वरूप राहिलो, अविनाशी तत्वाशी एकरूप झालो की त्याने म्हणावं मरण माझे मरून गेले. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग आहेत, मरण माझे मरून गेले झालो पाहिजे अमर. या स्थितीवर आहे त्याने म्हणायचं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्याचं स्वरूप आहे, आपण त्या स्थितीपर्यंत पोहोच करण्याची ताकद या शास्त्रामध्ये. या गीतेच्या बोटाला जर धरलं, गीतेला पकडलं, या गीतेचं चिंतन केलं, गीतेचं वाचन केलं, तर म्हणून गुह्यातलं गुह्य शास्त्र आहे. हे जाणे तो बुद्धिमंत होईल कृत्य कृत्यची. 15वा अध्याय. 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. 16वा अध्याय दैवी संपत्ती कशाला म्हणायचं, आसुरी संपत्ती कशाला म्हणायचं. दैवी संपत्तीची लक्षणं, आसुरी संपत्तीची लक्षणं. दैवी संपत्तीचे गुण 26 गुण दैवी संपत्तीचे सांगितले. किती गुण आहे, 26 गुण. आणि आसुरी संपत्तीचे, आसुरांची लक्षणं सांगत असताना किती गुण सांगितले, फक्त 5 गुण आहे. परंतु हे 5, एका बाजूला 26 गुण एका तराजूच्या काट्यात घालायचे आणि एका बाजूला 5 गुण घातले तर हे 26 गुण हलके होतात आणि हे 5 जड भरतात. असंच आहे आज जड होतो कशाला आहे, दैवी गुणांचा जास्त जरी असले, कोणते कोणते सगळं वर्णन 16 अध्यायामध्ये दैवी गुणांचं वर्णन केलं. माऊलींनी तर त्याला रूपक इतकं गोड केलं, 26 गुण ज्योती. जणू काही माऊली म्हटले ह्या गीतेने श्रीमद भगवद्गीतेचं वर्णन करत असताना, दैवी संपत्तीची लक्षणाचं वर्णन करताना 16 अध्याय सांगितलं 26 गुण ज्योती. असं ताट तयार केलं, 26 निरंजनी पेटवल्या,
26 रूपी गुण, जे 26 गुण आहेत ना, आता सांगायलाच वेळ नाही आपल्याला कोणते कोणते, ते 26 गुण त्या निरंजनी पेटवल्या. 26 गुण ज्योती घेऊन आपुल्या हाती. श्रीमद भगवद्गीता ही उपवर झालेली कन्या, हिनं काय केलं, ह्या 26 ज्योती पेटवल्या ना, हातात ते ताट घेतलं, कोणाला ओवाळायला आली? गीता आत्मया निजपती निरंजना आली. आत्मारूपी निजपतीला ती काय झालेली आहे, ओवाळायला आली. कोणत्या ज्योती पेटवल्या? या दैवी संपत्तीच्या 26 ज्योती पेटवल्या. आणि ती कोणाला निरंजनाला आली? आत्म्याला ओवाळायला आलेली श्रीमद भगवद्गीता आहे. आत्मस्वरूपाला नेणार ही गीता. दैवी संपत्तीची लक्षणं, आसुरी संपत्तीची लक्षणं, दैवी संपत्तीचा कालावधी, आसुरी संपत्तीचा कालावधी. आसुरी संपत्तीचा कालावधी फक्त 10 वर्षात सांगितला. पापाने मिळवलेली संपत्ती ती एकट्याने मिळवली सगळ्या कुटुंबाचा नाश करत असते. आणि दैवी संपत्ती असते ती चिरकाल टिकत असते, सर्वांना शांतता समाधान देत असते. ही सर्व लक्षणं 16 अध्याय झाली. नंतर पुढचा अध्याय आता उपांत्य भागात 17वा अध्याय, ज्याचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग. 3 प्रकारची श्रद्धा, तामस श्रद्धा, राजस श्रद्धा, सात्विक श्रद्धा. तामस श्रद्धेवाले काय करतात, राजस श्रद्धेवाले कसे करतात. तामस श्रद्धा असल्यानंतर काय काय करावं वाटतं? तामस आहार, राजस आहार, सात्विक आहार. 3 प्रकारचे आहार सांगितले. जसं गुणत्रय विभाग योग 14व्या अध्यायात 3 प्रकारची प्रकृती जे सांगितली, तसं 3 प्रकारची लक्षणं, 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचे सगळं वर्णन केलं. कोणत्या अध्यायामध्ये? विशेष करून 3 प्रकारची श्रद्धा सांगितली. त्या ठिकाणी श्रद्धा सांगत असताना त्या देवद्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच अर्जवम ब्रह्मचार्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. 3 प्रकारचे तप सांगितले. सात्विक तप, राजस तप, तामस तप. ही सगळी लक्षणं सांगितली. कितव्या अध्यायामध्ये? 17व्या अध्याय सांगितले. आपला खूप कमी वेळ असल्यामुळे 17वा अध्याय म्हणजे श्रद्धात्रय विभाग योग. आता 18व्या अध्यायात आपण प्रवेश करूया अगदी 5 मिनिटांमध्येच. 18वा अध्याय म्हणजे ज्या अध्यायाचं नाव आहे कलश अध्याय. नाही काही मंदिर जरी दर्शन नाही घेता आलं, आमचा साधा बोळा वारकरी 16 बरोबर जातो 18 दिवस आणि चंद्रभागे स्नान विधितो हरिकथा. हरिकथा ऐकून चंद्रभागेचं स्नान, प्रदक्षिणा करतो आणि पांडुरंगाच्या कळसाचं दर्शन घेतो. गर्दी खूप असते. देवा पांडुरंगा माय बापा दर्शनाला परत येतो, पूर्ण तृप्त होत असतो. नाही आत जाऊन गाभाऱ्यात दर्शन घेता आलं तर कळसाचं दर्शन घेतलं तर सर्व फलश्रुती सांगितली. तसं नाही सगळं गीतेचं चिंतन करता आलं तर 18वा अध्याय, ज्याला कलशाध्याय म्हटलं, ज्याचं नाव आहे मोक्ष संन्यास योग. 18वा अध्याय म्हणजे माऊली म्हटले एक अध्यायी गीता. काय एक अध्यायी गीता आहे. 18व्या अध्यायामध्ये सर्व अध्यायांचा परिपोष सिंहावलोकन केलं गेलं. प्रथमतः अध्यायाच्या सुरुवातीलाच कर्म सांगितलेले, विहित कर्म आणि निषिद्ध कर्म. विहित कर्म म्हणजे वेदाने प्रतिपादित केलेले कर्म. अभक्ष्य भक्षण करू नये, मद्यपान करू नये, परस्त्री गमन करू नये, वाईट मार्गाला जाऊ नये, याला काय म्हणायचं? हे जे आहेत करू नये असं याला विहित कर्म. आणि निषिद्ध कर्म, वेदाने हे केल्याने पाप होतं त्याला निषिद्ध कर्म. विहित कर्मात 4 प्रकार सांगितले 18व्या अध्यायात. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायचित्त कर्म. हे कर्माचा परिपोष करत असतानाच 18व्या अध्यायामध्ये बाकीच्या अध्यायानुसार दृष्टिक्षेप टाकला आणि मोक्षापर्यंत कसं जाता येईल याचं सविस्तर चिंतन 18व्या अध्यायामध्ये केलं. मोक्षापर्यंत. नंतर शेवट उपांत्य भागामध्ये भगवंतांनी सगळ्या याचा परिपोष करून जी त्रिकांडात्मक गीता आहे, 3 भागामध्ये गीता विभागली. 1 ते 6 अध्याय कर्म प्रतिपादन केलं. 7 पासून 12 पर्यंत उपासना म्हणजे भक्ती सांगितली. 13 पासून तर 18 पर्यंत ज्ञान सांगितलं. त्रिकांडात्मक कर्म, उपासना म्हणजे भक्ती आणि ज्ञान 3 भागामध्ये याची विभागणी केली. सावित्रिक 18व्या अध्यायामध्ये हे सगळं सांगून मग स्वतः भगवान म्हटले सर्व धर्मान परित्याज्यम मामेकम शरणम व्रज. बाकी सगळं टाकून दे रे, पुन्हा निर्वाळा केला. जसं मनमना मोहन बघतो मध्याजी माम नमस्कुरु मामे वैसेच युक्तयो महात्मानम मतपरायणा. 9व्या अध्यायात सांगितलं ते माझं चिंतन कर, मन मला अर्पण कर. ठिकठिकाणी सांगत गेले. अगोदर सगळा विषय सांगायचा आणि मग तुला माझ्याकडे येण्यासाठी ह्या ठिकाणी निर्देश करत असतात भगवान की भक्ती, माझं चिंतन, मला शरण आला की मी तुला त्याचे चुकवी जन्म मरण या लागी शरणागत शरण मीची ऐकू. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागत शरण मीची ऐकू. मलाच एकाला शरण आहे असा निर्वाळा
पुन्हा एकदा 18व्या अध्यायामध्ये दिला, सर्व धर्मान परित्याज्य मामेकम शरणं. हे सगळं सांगून झालं. असं आत्म्याचं तत्वज्ञान, आत्मा आणि शरीराचं विच्छेदन करणारं तत्वज्ञान म्हणजे गीताशास्त्र. शेवट 18व्या अध्यायातल्या 67 श्लोकात हे सगळं सांगून झाल्यानंतर शेवट दंडक केला. हे अर्जुना, खूप सायासाने जेन दाखवी वसुदेव देवकीसी, जेन दाखवी बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनेसी देत असे. जे आतापर्यंत कुणालाच सांगितलं नाही. कोणाकोणाची जवळीक होती, माऊलीने खूप गोडवरनं सांगितलं. लक्ष्मी आईची जवळीक, लक्ष्मी इतकी जवळीक कोणी आहे का? नाही. जे भावाला दाखवलं नाही, जे आईला दाखवलं नाही, जे कोणालाच सांगितलं नाही, वसुदेवाला दाखवलं नाही, ते गुह्य अर्जुनेसी देत असे. विश्वरूप दाखवलं. ही गौप्याची गोटी उघडीत असे. इतका हा कशाने वेळा झालेला आहे? अर्जुनाच्या प्रेमाच्या पोटातून इतका वेळा झाला. ही गौप्याची पेटी, गौप्य धन, गुह्यातलं गुह्य धन. आपण सांगतो ना, एखादं गौप्य धन खायचं जर असलं, आपली सगळे बाहेरचे मुलं वगैरे पूर्वीच्या काळात असायचं, खूप खायला कमी असायचं. मग आई काय करायची, पोरांमध्ये खेळतात गपचूप त्या पोराला आतमध्ये बोलून घेतलं जायचं. त्याला आतमध्ये घरात कोणलं, एवढं लाडू खाऊन जाय नंतर जाय, गुप्त आत गुप्त खायला घालायचं. असं तसं भगवान अर्जुनाला हे गौप्यातलं गोप्य, हृदयातलं ज्ञान, गुप्त. मग भगवंताने सांगितलं, हे अर्जुना, हे उघडं करू नका रे, तुला खूप गुह्य दिलं. म्हणून गीताशास्त्र सुद्धा कुणाला सांगावं, कुणाला सांगू नये, याचा सुद्धा दंडक केला 18व्या अध्यायामध्ये. इदंते ना तपस्काय ना भक्ताय वा कदाचन, अर्जुना तपोहीना न वर्तावे. हे अर्जुना, इदंते ना तपस्काय, ज्याचं तप झालेलं नाही, ज्याचं तप झालं नाही, साधना झाली नाही, तिथं सांगू नको रे. त्याला जर सांगितलं त्याला याचं मूल्य कळणार नाही. कारण गुह्यातलं गुह्य मी दिलेलं आहे. 500 रुपयाची नोट कमवायला गेलेली बाई 2 दिवस कामाला जावं लागतं. तिनं 500 रुपये घेऊन आली. घेऊन आल्यानंतर तिला काय वाटलं, चला लहान बाळ खेळत होतं, त्याच्या हातात दिली. आवडी बाळावर खूप प्रेम म्हणून त्याच्या हातात दिली. काय? 500 रुपयाची नोट. त्याला काय माहिती आहे नोटेची किंमत? ते तिचे तुकडे तुकडे करतं. ज्यावेळेस नोटाचे तुकडे तुकडे केले जातात त्यावेळेस आईला दुःख होतं. 2 दिवस कष्ट केलेले असतात. तसं आपण खूप कष्टाने सायासाने मिळवलेलं हे जे ज्ञान असतं, ते ज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता. हे कोणाला सांगू नये, याचा दंडक केला 18 अध्यायामध्ये की इदंते ना तपस्काय. जो तपस्वी नसेल, हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधी तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. इदंते ना तपस्काय. तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये, भक्तिहीनाला सांगू नये. अर्जुना, तपोहीना न वर्तावे. पुढच्या भागात सांगितलं, तापसी जरी झाला, तपस्वी आहे खूप, परी गुरु भक्ती दिला, पण त्याला भक्तीबद्दल लवलेश नाही, ते सुद्धा सांगू नको. ऐकण्याची ज्याला इच्छा नाही, त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीच सांगू नको. जे म्हणतं देव आहे कान, देवासा असतं, तिथं विषय सुद्धा काढू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय वा कदाचित. असा दंडक केला 67 श्लोकात. आणि 68 श्लोकामध्ये भगवान त्याच्या विरुद्ध सांगतात, ये इममं परमं गुह्यं मद्भक्तश्वभिधास्यति भक्तिमयी पराम कृत्वा मामे वैशत्य संशया तया भक्तालयी चोकटी. मौलींची ओळी या श्लोकाखाली. ज्याचं चोकटं अंतकरण झालं, भक्ताचं हृदय निर्मळ झालं, गीता रत्नेश्वरी, या गीतारूपी रत्नरूपी ईश्वराची जो प्राण प्रतिष्ठा करतो, जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्यमय युक्त गीता शास्त्र माझ्या भक्तांना सांगेल, तो मलाच प्राप्त होईल. यात मुळीच पराम कृत्वा मामे वैशत्य संशय, यात मुळीच संशय घेऊ नको अर्जुना. म्हणून आपल्याला जे ठावा असतं ना, ते दुसऱ्याला द्यायचं असतं. म्हणून गीता सांगावी दुसऱ्याला. असं संपूर्ण गीता शास्त्र आत्म्याचं शास्त्र आहे. मोक्ष संन्यास योग आहे. गोड असं चिंतन आहे. गीतेमध्ये सगळे श्लोक झाले. आता गीतेचा उपांत्य भागामध्ये उपक्रम गीतेचा आहे, अर्जुनाचा मोह. अर्जुनाचा मोह. प्रत्येक ग्रंथाला उपक्रम. आता आपण 7 दिवस ऐकलं. जसं राजा परीक्षितीने 7 दिवस ऐकल्यानंतर भगवान शुकदेवाने राजा परीक्षितीला विचारलं, राजन आता थोड्या वेळात काय येणार? तक्षक येणार, दंश करणार, आणि दंश केल्यानंतर तुमचा मृत्यू होणार. पहिल्या दिवशी घाबरलेल्या राजाला विचारल्यानंतर 7 दिवस ऐकल्यानंतर उपसंहार झाला पाहिजे ना. आता आपण सुद्धा एवढा आटापिटा करतो, काय प्राप्तव्य झालं याचा आपण कधीच विचार केला का? रस्त्याने चालता चालता गाय असते, बैल असते, रस्त्याने चालता चालता त्यांचा देहधर्म आहे. ते शेण पडतं रस्त्यावर. शेण पडल्यानंतर ते वाळलं जायचं. वाळल्यानंतर काही दिवसांनी ते शेण जर उचलून घेतलं
ती गौरी म्हणतो आपण. उचलून जर घेतली तर ती अशी कोरडी नाही, ती त्या ठिकाणची ते मातीचे ते वाळूचे कण त्याला चिकटून वर येत असतात, मोकळे येत नाही. पडलेलं शेण जर काहीतरी उचलून घेत असेल तर आपण आतापर्यंत किती श्रवण करतो, काय करतो, आपण किती प्राप्तव्य केलं, आपण काय मिळवलं याचा विचार करायला पाहिजे. याला उपसंहार म्हणतात. म्हणून भगवान पुन्हा एकदा जसं परीक्षिती राजांना शुकदेवाने विचारलं, राजन दंश करणार तक्षक तुमचा मृत्यू होणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पुन्हा सांगतो, तुम्हाला आता मृत्यूचं भय वाटतं का? राजा हसायला लागले. सांगितलं, महाराज महाराज माझा जर जन्म झालाच नाही तर मृत्यूचं भय वाटायचं कारण काय? हा उपसंहार आहे. तसाच गीतेचा उपसंहार आहे. मोहग्रस्त झालेला अर्जुन मी युद्ध करत नाही असा निर्वाळा दिलेल्या अर्जुनाने शेवट भगवान ज्यावेळेस निर्वाळा मागतात, हे अर्जुना आता सांग रे तुला युद्ध करायचं की नाही ते सांग. मग अर्जुनाने 18व्या अध्यायात शेवटी काय दिला? निर्वाळा दिला. युद्ध करायचं की नाही हे सांग अर्जुना, मला सांग. तुला जो मोह झाला होता, कारण अगोदर म्हणत होता यांच्या रक्ताने माखलेल राजयोगे भोगण्यापेक्षा भिक्षा मागता भली. गुरु नहत्वा ही महानुभावा श्रेयो भक्तोमक्ष भिय लोके हत्वार्थ कामांस्त गुरुनियेव भुंजीय भोगान रुधिर प्रदिग्धान. यांच्या रक्ताने माखलेल राज्यवैभव भोगण्यापेक्षा पार्थो द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिदला. यांना कसं मारायचं अशी अवस्था झालेल्या अर्जुनाला विचारलं, सांग रे युद्ध करायचं का नाही? त्यावेळेस अर्जुनाने निर्वाळा दिला. शेवटच्या अध्यात आपण सुद्धा असा निर्वाळा द्यायचा. अर्जुन म्हणाला, अर्जुन वाच नष्टो मोह स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मया चितो स्थितोस्मि गत संदेह करिष्य वचनम तव. आमचे बाबा म्हणायचे. अर्जुन काय म्हटला माहिती का? पुढचा भाव आहे. काय म्हटला माहिती? हे देवा तू यांच्यावर काय शस्त्र धरायला सांगतोस? तू जर म्हटलं ना तुला बाण मारायचा, तुला सुद्धा उडवू शकतो. आता कोण म्हटला? ही बाबांची भाषा बरं का, आमच्या बाबांची भाषा आहे. यांना काय द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य यांना काय मारायला सांगतोस? तू म्हटलं ना तुला बाण मारायचा, एक बाण तुझ्यावर सोडू शकतोस. ही कधी अवस्था झाली? नष्टो मोह स्मृती लब्ध्वा. कारण अर्जुनाला आता कळालं होतं हे शरीर जात अघवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तो आज झुंजावे पंडुकुमारा. हे तिथं सांगितलं होतं, आता सांगण्याची गरज नाही. म्हणून तो आज झुंजावे पंडुकुमारा हे घ्यायचं नाही. आता काय कळालं? आणि शरीर जात अघवे हे नाशिवंत स्वभावे. या प्रचितीपर्यंत अर्जुन पोहोचला होता. कोणत्या प्रचितीपर्यंत पोहोचला? नयनम चिंदंती शस्त्राणी नयनम दहती पावकहा न चैनम क्लदेन तोपे न शोषती मारुतः वासांसी जीर्णानि अथा व्याय नवानि गृहाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नन्यानी संयाती नवानी. या स्थितीपर्यंत आपण ज्यावेळेस पोचू, हे सगळं स्वभाव आहे. हे होत जात स्वभाव आहे. अखंडित होणं जाणं येणं हे स्वभाव आहे. या स्वभावाने होत जात असतं. अधिष्ठान येत नसतं, अधिष्ठान जात नसतं. अधिष्ठान वृत्ती स्थिर झाली का अध्यस्थाचं काहीच वाटत नसतं. म्हणून अर्जुनाने सांगितलं, इथं तर माऊलीने सांगितलं, अर्जुन काय म्हटला भगवान कृष्ण परमात्म्याला? देवा विचारतोस काय मोह गेला? हे काय विचारतोस? तो कुटुंबे सहित मोह गेला. कुटुंबे सहित माझा मोह पूर्ण केला. नष्टो मोह स्मृती उपलब्धा. आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे. म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. मग संजयाचे सगळे श्लोक आहे. आणि या ठिकाणी आता शेवटचा श्लोक गीतेचा या ठिकाणी शेवटचा श्लोक आहे. संजयाला तोच निर्वाळा धृतराष्ट्राने विचारला होता. धृतराष्ट्र वाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवा चैव किम कुर्वत. संजय सांग रे. आणि मग सांगितलं, माझ्या पोरांचा विजय होईल पांडूच्या पोरांचा विजय होईल. संजयाने निर्वाळा दिला. हुशार होता संजय. तो जर म्हटला असता पांडूच्या पोरांचा विजय होईल, एका ठोक्यात संजयाचा जीव घेतला असता. खरंच मागच्या वेळी सांगितलं ना तुम्हाला, भीमाला मिठी मारली, त्या लोखंडाच्या पुतळ्याला चुरडा केला, असं आंधळ होतं. ते पुत्रस्नेह होतं. आतूनही आंधळ आणि बाहेरून आलं, ठिकठिकाणी वरून आलं. त्या संजयाला ठार केला असं जागेवर. संजय हुशार होता, कारण व्यासांनी त्याचीच निवड का केली? अश्वपरीक्षक होता, आर्जव होता. ज्याला जनावराची परीक्षा कळते त्याला माणसांची परीक्षा चांगली कळते, असं शास्त्रात सिद्धांत आहे. घोडा युद्धात चालेल किंवा नाही, तसा हा कसा आहे हे चांगलं माहित होतं संजयाला. संजयाला माहित होतं धृतराष्ट्र कसा आहे हे माहित होतं. म्हणून उत्तरही तशाच भाषेत दिलं संजयाने. सांगितलं नाही,
पांडूच्या पोरांचा विजय होईल, पांडूच्या मुलांचा विजय होईल असं अजिबात संजय म्हटला नाही. संजय अशी भाषा कधी कधी वापरायची असते. एखाद्या गोष्टी तुमचं शिकवत असं बरं का, एखाद्या गोष्टीतून सुटायचं असलं. सुद्धा महाराज सगळ्यांना जोपासून निष्ठून जातात. उसातून जायचं पण पान लावून नाही घ्यायचं. आमचं कधी कधी चुकतं बरं का, कधी कधी सगळं. मग ह्या गोष्टी तुम्हाला नाही, तुम्ही थोडे कडक आहे बरं का. कधी कधी जाल होत असतं. तर सगळ्या याच्यातून जोपासून कसं जाय. संजयाने कधी कधी कोड भाषा असते. त्या दिवशी आम्ही रामेश्वरला एक कीर्तन होत सांगतो ना, ते कसे निसटले बरं का. असं कीर्तन ऐकलं, लोकांनी दिलं होतं कीर्तन. आम्ही खाली माना घातल्या. महाराज म्हटले हृदयातलं स्थान आहे तरुणांच्या, पण अध्यात्म सांगणं महाराजांना गरज आहे. याला म्हणायचं मधून निसटणं बरं का. याला काय म्हणायचं, मधून निसटणं. सगळा निर्वाळा दे. संजय कसा निसटला मधून ऐका. संजयाने निर्वाळा दिला, सांगितलं नाही पांडूच्या मुलांचा विजय होईल. शेवटचा श्लोक आहे गीतेचा, एक अध्याय. हा सगळा अध्यायातला एक महत्वाचा निर्वाळा आहे. काय म्हटला संजय, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीजीव भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्म. मला माहित नाही बाबा विजय कोणाचा होईल, मला नाही माहिती. असं उत्तर द्यायचं असतं. काय म्हटलं, एवढं मला नक्की माहित आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीजीव भूतीर ध्रुवानी तिर्मतिर्मम. योगेश्वर भगवान कृष्ण आहेत, तेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे, तेथे स्त्री विजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. नीती आहे, युद्ध विजय सुद्धा नाही म्हटला. म्हणून माऊलीने त्याच्या वया सांगितल्या, चंद्रुतेत चंद्रिका शंभुतेत अंबिका संततेत विवेका असने किजे सौजन्य तेथे सोयरीक. हे सगळ्या वया. वन्नीतेत दाक गुरुतेत ज्ञान. कितीतरी वय आहेत. आम्हाला 10वीला होत्या बरं का, 9 वया बरोबर आहे ना. आपण 10वीला होत्या. त्या ठिकाणी पाठ त्याच वेळेस झाल्या. शेवटचे त्या ठिकाणी सांगितलं, गुरुतेत ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे भाग्यतेत विलासू. सगळं वर्णन करून शेवट सांगितलं, तो श्रीकृष्ण राव जेथ तेथ लक्ष्मी. तिथंच विजय आहे. भगवान कृष्ण परमात्मा ज्या बाजूनं तिथे विजय ठेवलेला आहे, तिथं विजय आहे. हा सगळा निर्वाळा संजयाने दिला. आणि या श्लोकावर माऊलीने खूप ओव्या लिहिल्या, गीतेची महती सांगितली. सगळ्या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरीतल्या खूप ओव्या आहेत. गीतेचं फार महत्त्व सांगितलं. असे गीता शास्त्र. आपली वेळ संपलेली आहे. मला 5चीच वेळ दिली, 10 मिनिट झाले बरं का. पुढे बहुत करणे आहे. असं हे गीता शास्त्र आत्म्याचं शास्त्र आहे. खूप महान असा ग्रंथ आहे. आपणाकडून मला वाटतं 3 वर्षापासून आपल्या या ठिकाणी चालू आहे अगोदर बरं का महाराज. या ठिकाणी अनुभव अमृत अनुभव झाला. 15 ते 17 18 वर्षापूर्वी मी बाबांबरोबर स्वतः म्हणून एक दिवस सांगायची वेळ आली होती. आमच्या बाबाबरोबर या ठिकाणी ज्ञानेश्वरी झालेली. अनेक या ठिकाणी 36 वर्षे तप चालणं, एकाच ठिकाणी साधना केली, एकाच ठिकाणी विहीर खोदली की नक्की पाणी लागतं. पण तीच विहीर 10 ठिकाणी इथं पाणी लागत नाही, खडक लागला द्या सोडू, चला दुसरी खड्डा घ्यायला. परत खोदली, परत पाणी लागलं. अशा 10 ठिकाणी खड्डे केले. वेळेचा अपव्यय झाला, शेती अडकली आणि पाणीही नाही लागलं बरं का. पण तीच क्रयशक्ती, संपूर्ण क्रयशक्ती एकाच ठिकाणी जर घातली, खडक फोडला, कधीतरी खोल 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 जात राहिलं. पुन्हा 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 आपटीत काहीतरी घर्षण करत राहिलो. झाडाचे खूप मोठं खोडाचं झाड आहे. त्याला पहिला मारलेला कुऱ्हाडीचा ठोका आणि शेवटचा ठोका तितकाच महत्वाचा असतो. पहिल्या ठोक्याला जेवढं महत्व आहे ना, तितकं शेवटचं. असं वाटतं आपल्याला शेवटच्या ठोक्याने तो तुटलं झाड. पहिला ठोका मारला नसता, शेवटचा ठोका बसलाच नसता. तसं एकाच ठिकाणी 30 साधना करत जर गेलो, निश्चित काहीतरी प्राप्त होत असतं. या ठिकाणी या जागेमध्ये, या स्थळामध्ये 36 वर्ष साधना झाली, तप झालं. अनेक महात्मे, महाराष्ट्रातील नामवंत महात्मे या ठिकाणी येऊन गेले. स्पर्श झाला, जागा पुनीत झाली, पवित्र झाली. अडथळे आले असतील, काय झालं असेल, लोकापवाद आला असेल. बरोबर येत असतो ना, साहजिक लोकापवाद येत असतो, अडथळे येत असतात. कारण फळ नसलेल्या झाडाला कुणीच दगड मारत नाही. आंब्याचं झाड कैरा पाहिल्या कोणी येतं दगड मारतं. निंदा कोणाची होत असते, ज्याच्याकडे काहीच नसतं त्याचा कुणीच विचार करत नसतं. जे भरलेलं असतं, ज्याच्याकडे काहीतरी असतं, तोच चर्चेत असतो. म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात, नीट ऐका जातात, आता महत्वाचं सांगतो तत्व. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. ते म्हटले, आपलं कार्य बरोबर दिशेने चालू आहे, आपल्या कार्याची सुरुवात योग्य दिशेने चालू आहे, त्याचं पहिलं परीक्षण जर करायचं असेल, लोकनिंदा हा पहिला पुरस्कार आहे. त्या कार्याचा पहिला पुरस्कार काय आहे?
लोकनिंदा हा पहिला पुरस्कार आहे. आणि लोकनिंदा जर होत नसेल समजायचं आपलं कार्य चुकीच्या दिशेने चालू आहे. हे आमचं नाही, विवेकानंदांचं वाक्य. समजायचं हे कार्य कुठल्या दिशेने चालू आहे? चुकीच्या दिशेने चालू आहे. लोकनिंदा हा पहिला पुरस्कार असतो, सोडून द्यायचं. लोक अपवाद, लोकनिंदा याच्याकडे लक्ष न देता जो चालतो तोच ध्येयापर्यंत पोहोचत असतो. कारण परीक्षा हिऱ्याचीच असते. कोणाची असते? हिऱ्याचीच परीक्षा असते. आणखी महात्म्यांचे तत्व आहेत, त्यांचे वाक्य आहे, संकट चांगल्या माणसावर येतात आणि संकट वाईट माणसावर सुद्धा येत असतात. दोघांवर येतात ना. वाईट माणसावर संकट येतं आणि चांगल्या माणसावर संकट येतं. वाईट माणसावर आलेलं संकट ही त्याच्या कर्माची शिक्षा असते आणि तो त्या संकटात गलित गात्र होतून संपून जातो. चांगल्या माणसावर आलेलं संकट ही त्याची परीक्षा असते आणि तो त्यातून उजळून निघतो. म्हणून या परीक्षा परमार्थिक माणसांना खूप द्यायच्या असतात. ध्यानात राहू द्या. आपल्याला असं वाटत असन का सहजासहजी असं सहज भगवान परमात्मा लगेच स्वीकारायला तयार आहे असं नाही. पूर्ण पिळून घेतलं जातं, तिथं सगळा कस लावला जातो. भक्ती ते नव्हे सोपी, सुळावरील पोळी. अशा रीतीने या ठिकाणी 36 वर्षाची तपपूर्ती. अनेक महात्मे आले. संती वसविला ठाव. पुन्हा तिसऱ्यांदा सांगतो या ठिकाणी पवित्र जागा तिलाच म्हणायचं. ना गंगेचा किनारा, ना काशी, ना हिमालय, ना वाराणसी, म्हणजे ते पवित्र स्थान असतील परंतु तिथं हानी सांगितली. हानी सांगितली, शरीराची हानी सांगितली. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर, परी वेचावे लागे शरीर ते गावी. हिमवंतू दोष काय, तिथं शरीराची हानी आहे. परंतु शुचित्व तैसे नव्हे सज्जनाचे. सज्जना शुचित्व तसं नसतं. संती वसविला ठाव, ती जागा पवित्र ज्या ठिकाणी महात्म्याने संतांनी वास्तव्य केलं असतं. नवे नवे ज्या ठिकाणी चिंतन झालं, ज्या ठिकाणी एक आत्मचर्चा झालेली असते. नैमिष्य अरण्याचं वर्णन केलं आहे. आत्मचर्चा झालेली असते, ज्या ठिकाणी उत्तम ज्ञान प्रतिपादन केलं असतं, ती जागा सुद्धा पवित्र झाली असते. कारण आमचे बाबा सांगायचे वाळवंटात गेल्यानंतर म्हणजे बाबा अशी वाळूत बसलो की आम्ही कार्तिकी वारीला अशी वाळू मुठीत घ्यायचे, म्हणायचे या रजकणांना ज्ञानोबा तुकोबा रायांचा स्पर्श झाला म्हणून वाळू कपाळाला लावायची असते. हे धुलीचे कण सुद्धा, हे वाळूचे कण सुद्धा रामकृष्ण हरी म्हणत असतात. खरंच ना. जर महात्मा गेला ना त्या अष्टमास्थिती त्यांच्या पाठीमागं लोळण घालत असतात. असं पवित्र झालेलं स्थान, पवित्र ठिकाण. या ठिकाणी आपण 3 वर्षापासून महान असा ग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता, आत्मज्ञानाचा, आत्म्यावर पोच करणारा ग्रंथ. याचं आयुष्य आपण काही 7 दिवसात काहीच सांगू शकत नाही. त्याला स्पर्श झाला नाही असं मला वाटतं बरं का. हृदयापासून आपण याला स्पर्श करू शकत नाही. फक्त एवढंच वाटतं की एवढं कमीत कमी थोडंफार दृष्टांतानं तोडकं मोडकं ऐकल्यानंतर, कारण हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घरू, आकाशाला गवसणी घालण्यासारखं आहे. माऊलीने वर्णन केलं याला आपण स्पर्श करणं म्हणजे एकच, याच्यात एकच सामर्थ्य आहे. हे लोहाचे कनक होय, हे सामर्थ्य परिसीचं आहे. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद परिसात आहे. जया ते कामधेनु माय, तयासे अप्राप्य काही आहे. येथे कासे आधारू, जेने बोले मी स्वधरू, जे सानुकुळ श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. अशा या ठिकाणी आकाश कशाला घेऊसावं हे सगळं वर्णन केलं श्रीमद भगवद्गीतेला. आपण किंचित स्पर्श केलेला आहे. एवढंच करा. आपल्या घरात हा ग्रंथ छोटा, मला वाटतं 25 रुपयाला ग्रंथ मिळतो. अर्थाची गीता असते, ही घरात ठेवा. कधी वेळ मिळाला तर वाचा. मराठीत आहे, श्लोकांचे अर्थ मराठीत आहे. आत्म्याचा ग्रंथ आहे. एकही मुस्लिम व्यक्ती अशी नाही की त्यांच्याकडे कुराण नाही, पण असे किती हिंदू आहेत की ज्यांच्याकडे गीता आहे. ही शोकांतिक आहे आपल्याकडे. म्हणून त्यांचा आदर्श आपण घ्यावा या बाबतीत तरी, धर्मनिष्ठतेच्या बाबतीत. एकही, मी मागच्या वेळेस सांगितलं, माझी एक विद्यार्थिनी होती नांदुरीला, तिच्या बापाने 7वीला काढून घेतलं. म्हटलं का बरं? मी खूप प्रयत्न केला, पहिला दुसरा नंबर यायचा. आजही ती शाकाहारी बरं का, संस्काराचा परिणाम. तर ते म्हटले आम्हाला नाही चालत हे, ही मुलगी, आमची मुलगी जर कुराण शिकली नाही तिच्याशी कोणी लग्न करत नाही. कुराण शिकण्यासाठी काढून घेतलं. त्यांच्यात जर कुराण येत नसेल त्या मुलीशी कोणी लग्न करत नाही. आपल्याकडे कोणी विचारतं का एखादा श्लोक गीतेचा येतोय का, गीता येते का, का शिकू नये. आपण अपेक्षा करतो की आपली पुढची पिढी चांगली निघा. पहिला संस्कार द्यायला जर चुकलो तर पुढचं चांगलं निपजत नसतं. म्हणून काळाला, आजच्या काळाला जेवढी गरज आहे त्यातल्या त्यात सांगतो, ह्या डबड्याने जेवढं समाजाचं वाटोळं केलं मोबाईलने, तेवढं आतापर्यंत कुणीच वाटोळं केलं नाही. आताची एक पिढी बर्बाद होईल, हे माझे स्वतःचे अनुभव सांगतो बरं का. एक पिढी बर्बाद होईल, याच्यापासून दूर ठेवा आणि हे मुलांच्या हातात द्या. ज्यावेळेस हे हातात येईल, हे ज्यावेळेस मुलांच्या हातात येईल, त्यावेळेस ती पिढी चांगली निघेल. कुठंतरी असं म्हणायचं नाही की आमच्या या विचाराने काय करावं, राजहंसाचे चालणे
भुतळी झाली या शाने अनेक काय कोणे चालावेची ना. हा छोटासा प्रयत्न आहे. वादळ खूप आहे बाहेर, खूप धोधो पाऊस चालू आहे, मुसळधार पाऊस चालू आहे. असं म्हणायचं नाही आपली छत्री काय करेल. आपली छत्री आपल्याला वाचवत. दररोजचा हरिपाठ म्हणा, गीतेचं चिंतन करा, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण करा. आपल्या सप्ताहाला त्रिवार अभिवादन वंदन. या ठिकाणी जितकं महत्त्व कीर्तनाला दिलं जातं तितकंच महत्त्व काकड्याला दिलं जातं, तितकंच महत्त्व हरिपाठाला दिलं जातं, तितकंच महत्त्व पारायणाला दिलं जातं. पारायण हा सप्ताहातला आत्मा आहे बरं का. पारायण हा सप्ताहातला आत्मा आहे, कारण ती साधना घडते. वाङ्मयीन रूपाने साक्षात संवाद झाला. जगद्गुरु तुकोबारायांबरोबर आपला संवाद झाला. मागच्या वर्षी तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण माऊलींबरोबर संवाद झाला. असा संवाद ज्या ठिकाणी होत असतो तेथे असे देव उभा. असा संवाद बोलले ना तुम्ही ना, तुकोबारायांशी बोलले का नाही. आज गाथेचं पारायण झालं, काय संवाद आहे. कितीतरी अनेकांनी सांगितलं ज्याला माथेचं शुद्ध करायचं असन, स्वच्छ करायचं असन, त्यांनी गाथेत डोकं घालावं, वाचावा. वाचल्यानंतर कळतं त्यात काय. बाहेर बसून बाहेर उभं राहून पोहण्याचा आनंद, त्यात उडी मारल्यानंतर कळतं काय पोहण्याचा आनंद आहे. एरवी नाही, त्या गप्पा होतील फक्त. तसं यात गेल्यानंतर कळतं. आत घुसायचा प्रयत्न करा. हे ग्रंथ आत्मज्ञानाचे ग्रंथ आहे. यात घुसत असताना, यात पोहत असताना यातला एक एक अनुभव आपल्या हृदयात साठवण्याचा प्रयत्न करा. हीच जाता विनंती करतो. पुढेही बहुत करणे मिरवणूक आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्वांना त्रिवार, तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकार. अनेक दृष्टांत आहे, अनेक सिद्धांत आहे. गीताशास्त्र, ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत आपल्या हृदयात साठवा आणि याचं चिंतन, हे वाचन करा. सतत सतत वाचन करा. सतत सतत वाचलं. महाराजांना माहिती आहे आमचा सुद्धा महाराजांचा, आमचा बाळासाहेब महाराजांना आमचा 96 पासूनचा संबंध. आम्ही कितीतरी पारायण केली, त्यांनी कितीतरी पारायण केली आत्तापर्यंत, म्हणून इथपर्यंत पोहोचले. पारायण वाचन हा आत्मा आहे. कमीत कमी आम्ही त्यांनी म्हणत असतो ज्ञानेश्वरीची 108 पारायण करावीत, मग तो प्रवचन, त्याचं प्रवचन ऐकावं. आता ते तर सोडाच बाकीचं. आता हे बोलायला गेलं तर अवघड होऊन जाईन सगळं बरं का. सगळं अवघड होईन. ते न बोलता ते न बोलिता बरी बरं का. मौनम सर्वत्र साधनम. या ठिकाणी चालू असलेला नामयज्ञ, या नामयज्ञात आम्हाला छोटीशी सेवा करण्याची संधी दिली. सेवके सांगितले करावे काम, तेथे मी तुपन कामा नाही. महाराजांनी ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत संप्रदायामधले, त्यांनी एक प्रेमाने आवडीनं सांगितलं आणि याचा परिणाम आपली वहिवाट होत असते. प्रवाहित असलेलं पाणी पिण्यायोग्य असतं. महाराज या ठिकाणी त्या निमित्ताने असं आम्ही नेहमी म्हणत असतो, आम्ही आज सुद्धा शिक्षक असल्यामुळे शिकवता शिकवता आपण खूप काही शिकत असतो. जो धाला म्हणे तो काहीच नाही. दररोज शिकत असतो. शेवटच्या क्षणापर्यंत विद्यार्थी वाटणं हीच शिक्षणाची खरी परिणती. शेवटच्या क्षणापर्यंत शिकत राहणं हेच खरं शिक्षण आहे. अविरत चालणारी प्रक्रिया आहे. ज्याला वाटतं माझं परिपूर्ण झालं, शिकायची इच्छा नाही, ते संपलं, कुंठित झालं, ते संपलं. शेवटच्या क्षणापर्यंत जो जो जयाचा घेत लागून तो तो गुरु केला मी जाण, गुरु स्याल्या पारपण जग संपूर्ण गुरु दिसे. असा महान ग्रंथाची सेवा आपल्याकडून घडो ही सद्भावना व्यक्त करतो. आपली मर्यादित वेळ होती, मला वाटतं 5ची वेळ होती, आपण 5:15 पर्यंत गेलो, 5:20 पर्यंत गेलो. या ठिकाणी मिरवणूक आहे, सप्ताहाची सांगता आहे. आज आपला 18वा अध्यायचं चिंतन पाहिलं, सगळे अध्याय पाहिले. पुन्हा एकदा फक्त जाता जाता दिग्दर्शन करणं क्रमप्राप्त आहे. पहिला अध्याय फक्त लक्षात ठेवा, घरी गेला लिहून घ्या. आम्ही पाठ केलं म्हणून सांगतो ना. पहिला अध्याय अर्जुन विषाद योग, दुसरा अध्याय सांख्ययोग, तिसरा अध्याय कर्मयोग, चौथा अध्याय ज्ञान कर्म संन्यास योग, 5वा अध्याय संन्यास योग, 6वा अध्याय अभ्यास योग, ध्यान योग, आत्मसंयम योग, 3 नाव आहेत. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग, 8वा अध्याय अक्षर ब्रह्म योग, 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग, 10वा अध्याय विभूती योग, 11वा अध्याय विश्वरूप दर्शन विभाग योग, 12वा अध्याय भक्ती योग, 13वा अध्याय क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, त्याला दुसरं नाव आहे प्रकृती पुरुष विभाग योग, 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग, 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, 16वा अध्याय दैवासुर संपद विभाग योग, 17वा अध्याय श्रद्धात्रय विभाग योग आणि 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, ज्याला कलशाध्याय असं म्हणतात. महान असं तत्वज्ञान, आत्म्याचं तत्वज्ञान. पुन्हा पुन्हा एकदा सांगतो, गीतेचा आत्तापर्यंत 252 भाषेत अनुवाद झाला आणि 545 भाषेवर विश्लेषण झालं. टीकात्मक ग्रंथ 545 ठिकाणी त्याचं विश्लेषण झालं, 545 भाषेत आणि 252 भाषेत भाषांतर आहेत. इतका जगातल्या कुठल्याही ग्रंथावर भाष्य नाही, इतक्या जगातल्या कुठल्याही ग्रंथावर अनुवाद.
म्हणजे विश्लेषण. एवढी जरी विश्लेषण असते, टीकात्मक ग्रंथ किती जरी असले तरी गीतेवर केलेलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी सारखं मान भाष्य नाही, एवढं ध्यानात ठेवा. म्हणून आपण ज्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे उपासक आहोत त्या ग्रंथाशी एकरूप व्हा. आमचे बाबा सांगायचे, ज्याला विश्लेषणात्मक गीता समजून घ्यायची त्याच्या पुढे ज्ञानेश्वरी उघडावी, आणि ज्याला थोडक्यात ज्ञानेश्वरी समजून घ्यायची त्याच्या पुढे गीता उघडून द्यावी. शॉर्टमध्ये ज्ञानेश्वरी समजून घ्यायची का गीता वाचावी, आणि विश्लेषणात्मक गीता समजून घ्यायची का ज्ञानेश्वरी वाचावी. गीतेचं विश्लेषण म्हणजे ज्ञानेश्वरी, गीतेची उलगडलेली घडी म्हणजे ज्ञानेश्वरी. गीताच आहे परंतु विस्तार आहे, म्हणून याचं उपासक व्हा. एवढं जरी वाटलं आतून की आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, दररोज कमीत कमी गीतेचे 4 श्लोक वाचावेत, एवढं जरी वाटलं तर हीच खरी ह्या संपूर्ण 7 दिवसाच्या चिंतनाची पोच असेल. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्या मे तुम ते विनीत. खूप गोड आहेत या ठिकाणी. गर्दी नसेल पण गर्दी आहे. एक एक म्हणजे तुम्ही एक एकाचे मनो व्यापारे विश्वची होय संवारे. एक एक व्यक्ती म्हणजे 10-10 हजाराची ताकद आहे. 10-10 हजार लोक बदलवण्याची आपल्या ताकद आहे. म्हणून ज्येष्ठांपुढे श्रेष्ठांपुढे समाजात हे सगळे आदरी, समाजात आदरी असलेल्या व्यक्तींपुढे सांगणं बरं का. असं म्हटलं जातं, वेड्याचा मालक होण्यापेक्षा शहाण्याचा चाकर व्हावं असे म्हणे ना आपल्याकडं. तसं विद्वानांपुढे 4 जणांपुढे जर सांगितलं तर त्याचा आनंद मिळत असतो. म्हणून इथं खरा आनंद मिळाला, मलाही खूप आनंद मिळाला, कारण खरा कस बुद्धीला तिथंच लागत असतो. या ठिकाणी महान अशा ग्रंथाचे आपण सगळे उपासक व्हा. बाबांना पुन्हा एकदा अकल्प आयुष्य हवे तया कुळा माझी या सकळ हरीच्या दासा. बाबांना रात्री बऱ्याच सगळ्या महाराजांनी सांगितलं की सुवर्ण महोत्सव प्राप्त करण्याची संधी मिळो, म्हणजे अजून 14 वर्षाचा कालावधी नाही का. 14 वर्ष या ठिकाणी सुवर्ण महोत्सवाला आपण सगळे असावेत, सगळे बरं का, कोणी जाऊ नये बरं का. गेलेत ते प्रारब्ध वशात चिंतन करता करता जावं. कशात जावं? चिंतन करता करता जावं, भगवत भक्तीमध्ये जावं, मग तो आनंद आहे. त्याचा सोहळा आहे. झाकले या घटीचा देवा, आनंदात गेले आम्ही काय, मी काय, तुम्ही काय, तो खरा नाही. ही जाण्याची तयारी, गीतेने जाण्याची तयारी करून दिली. जायचं कसं याची तयारी ही कुठेही करत नाही. मंत्री वगैरे हे हजार, आता सांगतो ह्या गीतेचं महत्व, पृथ्वी भरून ट्रक भरून रत्न जरी दिले, पैसे दिले, उद्याच्या विलक्षणची काही किंमत जरी दिली तरी काहीच नाही. उद्याचं निवडणुकीचं आहे ना निकाल, त्याची कोणी हलल, कोणी कमी जास्त होईल, कोणा दुःख होईल, कोणी उल्हासित होईल, याची किंमत हलूच नाही. याची कोणती किंमत देऊ शकता तुम्ही? कशानेच हलू नये. अशी किंमत देणारा महान ग्रंथ नव्हे मृत्यूच्या समय हसत हसत सामोरं जावं ही ताकद देणारे हे ग्रंथ आहेत. हे ग्रंथ आहेत, ताकद देणारे ग्रंथ आहेत. खरंच गीतेचं चिंतन करणारे वारकरी वगैरे त्यांचा अंतकाळ आठवा. आपण कालही परवाही पाहिलं, सगळे गोड असे त्याला सामोरे जात असतात, परंतु दुसऱ्यासाठी त्यांनी जागावं म्हणून मागणं केलं, त्यांच्यासाठी नाही बरं का. त्यांच्यासाठी पण लोकांमध्ये त्या ज्ञानाचा प्रसार होण्यासाठी आयुष्य संतांनी अकल्प आयुष्य तयार व्हावे. त्या कोळा माझ्या सकळ हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी संत मंडळी सुखी असो. पुढचं मागणं केलं, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझिया विष्णुदासा भाविकासी नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. एवढंच मागणं करतो ना या ठिकाणी थांबतो. सर्वेत्र सुखिना संतु सर्वे संतु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पुंडलीक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलीक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे फसाये दाने. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणीजात वर्षत सकळ भंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता, चला कल्पतरूंच्या अरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणी तिही लोकी.
भिजवादी पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोके द्रष्टाद्रष्ट विजय व्हावे जी